नमस्कार मित्रांनो, आकाश रियल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण शिकूया की तेलुगू भाषा बोलण्याची सोपी पद्धत काय आणि आपण तेलुगू भाषा शिकण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार, कारण हे आपल्याला सबस्क्रायबरचे कमेंट आहे। तर मित्रांनो, आज आपल्या चॅनलला चालू होऊन यूट्यूबवर 3 वर्ष कंप्लीट झाले आणि या 3 वर्षांमध्ये तुम्ही किती तेलुगू भाषा बोलायला किंवा समजायला शिकल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। मित्रांनो, तुम्ही जेव्हा कमेंट्स करता, जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करता, तेव्हा मला एक मोटिवेशन मिळते मित्रांनो, की मी तुमच्यासाठी काहीतरी पुन्हा नवीन व्हिडिओ बनवावा। म्हणून तुम्ही व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे की आपण तेलुगू भाषा बोलण्याची सोपी पद्धत काय आहे? तर मित्रांनो, तेलुगू भाषा बोलण्याची सोपी पद्धत ही आहे की आपण जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि जेव्हा तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहता मित्रांनो, तेव्हा त्या व्हिडिओचा तुम्ही आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापर करण्याचा प्रयत्न करा। उससे मेरा क्या फायदा? म्हणजे जेव्हा तुम्ही इतरांशी बोलता तेव्हा तुम्ही त्या शब्दांचा वापर करण्याचा प्रयत्न करा, कारण मित्रांनो, तुम्ही तेलुगूमधले प्रत्येक शब्द आठवण ठेवू शकणार नाही। तुम्हें कैसे पता चला? आणि ते आठवण राहणार नाही, पण जेव्हा तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करणार तेव्हा ते तुम्हाला जेव्हा बोलायच्या वेळी नक्कीच आठवण येणार। पण जर तुम्ही असे म्हटले की मी तेलुगू भाषेची व्हिडिओ पाहत आहे आणि ते शब्द मी आठवण ठेवणार, तर तुम्ही ते आठवण ठेवू शकणार नाही, कारण तुम्ही 1-2 किंवा 50-60 शब्द आठवण ठेवणार। पण जर तुम्हाला पूर्णच तेलुगू भाषा बोलायला शिकायचं आहे तर तुम्हाला त्या शब्दांचा वापर करणे आवश्यक आहे। ठीक है, समझ गया। जेव्हा तुम्ही इतरांशी बोलता तेव्हा तुम्हाला कोणाला जर म्हणायचं आहे की इकडे ये, तर तुम्ही म्हणून बघा, इकडकी राहा। समोरच्या व्यक्तीला वाटणार की हा काय बोलताय, पण जेव्हा त्याला सुद्धा माहीत होणार की हा तेलुगूमध्ये बोलत आहे, इकडकी राहा, तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुद्धा समजणार आणि तुम्हाला सुद्धा समजणार। पण समोरचा व्यक्ती काय म्हणणार हे जर तुम्ही मनामध्ये जर ठेवले आणि जर तुम्ही वापर जर नाही केले तेलुगू भाषेचा, तर तुम्ही बोलू शकणार नाही। आणि मित्रांनो, तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये तेलुगू भाषेचा वापर करणे आवश्यक आहे। तुम्ही तेलुगू भाषेतील शब्द बोलण्याचा प्रयत्न करा, एक शब्द तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा, तुमच्या शब्दामध्ये तेलुगू भाषा आली पाहिजे। तेलुगू भाषा शिकण्याची पुन्हा एक सोपी पद्धत अशी आहे मित्रांनो, की तुम्ही तेलुगू भाषेतील न्यूज व्हिडिओ पहा। जरी तुम्हाला तेलुगू भाषा बोलता जरी नाही आली तरी पण ते व्हिडिओ पाहून तुम्हाला तेलुगू भाषा समजणार, आणि समजले तरी तुमच्यासाठी पुष्कळ आहे मित्रांनो, कारण जर तुम्हाला समजत आहे तर एक दिवस तुम्हाला बोलता सुद्धा नक्कीच येणार। तर मित्रांनो, तुम्ही तेलुगू भाषेमधील ब्लॉग्स व्हिडिओ पहा किंवा तेलुगू भाषेतील न्यूज पहा किंवा इतरांचे लाईफस्टाईल व्हिडिओ पहा, म्हणजे ते आपल्या व्हिडिओमध्ये तेलुगूमध्ये कसं बोलतात किंवा कोणत्या वस्तूला कोणत्या शब्दाला काय म्हणतात हे तुम्हाला नक्कीच समजणार। आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता तेव्हा तुम्ही कमेंट करा की तुम्हाला काय नाही समजलं। आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या सांगत असतो की तुम्ही कमेंट करा। यासाठी सांगतो मित्रांनो की जर तुम्हाला नाही जर समजला त्या विषयावर कमेंट करा किंवा तुम्हाला तेलुगूमध्ये काय शिकायचं आहे ह्या विषयावर तुम्ही कमेंट करा। तर मित्रांनो, आपल्याला असा कमेंट आलेला आहे की तुम्हाला तेलुगूमधील ग्रामर शिकायचं आहे। आणि मित्रांनो, ग्रामर कारण जरुरी आहे, व्याकरण आपल्याला प्रत्येक शब्दाचा, कारण आपण तेलुगूमध्ये बोलत असताना इकडे ये, तिकडे ये किंवा हे घे, ते घ्या, असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते कोणत्या काळातील आहे ते आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। जसं भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, हे आपल्याला ग्रामर तेलुगूची जर आठवण जर राहील तर आपल्याला बोलायला सोपं जाते। म्हणून मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण एक चॅनलमध्ये प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि त्या प्लेलिस्टमध्ये मित्रांनो संपूर्ण व्याकरण शिकवलेलं आहे। तर तुम्ही ते प्लेलिस्ट जाऊन बघा आणि तुम्हाला ज्या विषयावर व्हिडिओ पाहिजे त्या विषयावर प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा आणि तिथून सुद्धा बघून तुम्ही व्हिडिओ तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिकू शकता। पण तुम्ही ते व्हिडिओ पाहिले आणि तेलुगू भाषा बोलायला शिकले असं होणार नाही, कारण तुम्ही तुमच्या रोजच्या बोलचालमध्ये तेलुगू भाषेचा वापर करा। मित्रांनो, समोरचा व्यक्ती आपल्याला काय म्हणणार ह्याच्याशी आपल्याला काय करायचं नाही, हंसेंगे लोग। पण आपल्याला तेलुगू भाषा शिकायची आहे तर ते बोलावेच लागणार, म्हणून तुम्ही बोला। तर मित्रांनो, आपल्याला एक कमेंट असा आला आहे की आपण तेलुगू भाषा किती दिवसामध्ये शिकू शकतो किंवा आपल्याला किती वेळ लागणार। तर मित्रांनो, तेलुगू भाषा शिकणे हे अशक्य नाही, पण तेवढा सोपं पण नाही की तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिले आणि उद्याच तुम्ही तेलुगू भाषा बोलायला शिकले। कारण मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपल्या कामामध्ये व्यस्त राहता आणि त्यामुळे शक्य नाही की आपण ते प्रत्येक शब्द आठवण ठेवू शकतो। बात तो सही है। पण जर तुम्ही तुमच्या कामात सुद्धा आणि
हर एक तुमच्या जीवन जगण्यामध्ये जर तुम्ही तेलुगू भाषा बोलण्याचा जर प्रयत्न केल्या, तेलुगू भाषेतील एक एक शब्द जरी तुम्ही तुमच्या बोलचालमध्ये वापरले तर तुम्ही नक्कीच तेलुगू भाषा बोलायला शिकणार. कारण तुम्ही आठवण ठेवून कधीपर्यंत आठवण ठेवणार, तुम्ही बोलणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगण्याचं एवढंच आहे की व्हिडिओ पूर्ण बघा, नाहीतर तुमचासुद्धा वेळ व्यर्थ जाईल व्हिडिओ पाहण्यामुळे आणि तुम्हाला काही समजणार नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहणार, लाईक करणार आणि चालले जाणार. पण मित्रांनो, जर तुम्हाला खरंच व्हिडिओमधून तेलुगू भाषा शिकायची आहे तर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तेलुगू भाषा बोलण्याचा प्रयत्न करा. हे हिम्मत एक शब्द असो किंवा 2 शब्द असो, शब्दाचा वापर तुमच्या भाषेमध्ये करा. म्हणजे तुम्ही नक्कीच तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिकणार. तुम्ही जर सहमत असणार तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि धन्यवाद मित्रांनो की तुम्ही आजपर्यंत व्हिडिओ पाहत आहात. तुम्ही चांगले कमेंट करता आणि तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटचा मी उत्तर नक्कीच देणार. आजच्यासाठी एवढंच. चला घरला चला.